नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंडियाच्या लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव रोहित जाधव. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे अशा सर्व परीक्षांना गेली 7 वर्ष मी शिकवतोय. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर हे माझे सब्जेक्ट आहेत. अनअकॅडमी ॲपवरती देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. अनअकॅडमी ॲपवरती देखील आपले फ्री सेशन्स असतात. अनअकॅडमी ॲपवरती फॉलो करण्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये आपल्याला लिंक पिन केलेली दिसते, तर त्या लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली माझ्या प्रोफाईलला जाऊ शकता. चला, सगळ्यांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्सद्वारे महत्त्वपूर्ण अशी 16 पुस्तकं आपण देणार आहोत सबस्क्रिप्शन सोबत. छापील स्वरूपात तुमच्या घरी त्यांच्या हार्ड कॉपीज पाठवल्या जातील. 1-to-1 लाईव्ह मेंटरशिप, रेज अ हँड, स्ट्रक्चर्ड कोर्सेस, दर महिन्याला चालू घडामोडीचं मासिक, आस्क डाऊट फीचर. तर सबस्क्रिप्शन घेताना R G29 हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये सबस्क्रिप्शन मिळेल. टू द पॉइंट नावाचं आपलं हे अनअकॅडमीचं करंट अफेअरचं मॅगझिन तुम्हाला डाउनलोड करता येईल. तसेच आस्क डाऊट फीचरमध्ये ॲट अ टाइम तुम्ही 3 डाऊट विचारू शकता. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये त्याचं सोल्युशन मिळेल आणि गणित बुद्धिमत्तासाठी तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन मिळतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. चला, सगळ्यांचं स्वागत. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. 5 लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? चला बघू किती विद्यार्थ्यांना जमतोय प्रश्न. 5 लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? तुमच्यासाठी तुम्हाला वेळ देतो मी. 5 लिटरच्या 40% अल्कोहोल असलेल्या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के होईल? तर हा प्रश्न तुम्ही पर्यायांना बघून पर्यायाने करू शकता जर तुम्हाला इच्छा असेल तर, किंवा डायरेक्टली इक्वेशन बनवून पण सॉल्व्ह करता येईल. चल, 5 लिटरचं द्रावण आहे. 5 लिटरच्या द्रावणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आहे 40%. आता म्हटलेले त्यात 3 लिटर पाणी मिक्स केलं. समजा तुम्ही 5 मध्ये 3 लिटर पाणी मिक्स केलं. 5 मध्ये 3 लिटर पाणी मिक्स केल्यावर झालं 8. तर 8 मध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के असेल असा प्रश्न आहे. 5 लिटर मध्ये 40, तर 8 मध्ये किती? एकदम सिंपल क्वेश्चन. 100 कॅन्सल झाले. 8 नी ते कट मारला, 8×45, मग 5×5 झाले 25. हे तुमचं उत्तर झालं. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ऑप्शन नंबर 2. दुसरी मेथड तुम्हाला पाहिजे असेल तर दुसरी मेथड म्हणजे काय? 5/40%. 5/40% तोंडी पण तुम्हाला माहिती असतीलच. 5×1=5, 5×2=10, 2×1=2, 2×2=4. म्हणजे किती झालं? 2. मग आता 5 लिटरमध्ये 2 लिटर अल्कोहोल आहे. आता तुम्ही 5 लिटरमध्ये काय केलं? 5 लिटरमध्ये 3 लिटर पाणी मिक्स केलं. 5 मध्ये 3 मिक्स केलं, 8 झालं. पण अल्कोहोलचं प्रमाण मात्र 2च आहे. मग 8 लिटरमध्ये 2. मग 8 लिटरमध्ये 2 म्हणजे 100 मध्ये किती? 2×1=2, 2×4=8. 4 इथे कट मारला तर काय उत्तर आलं? 25% झालं. कुठल्याही पद्धतीने तुम्ही केलं तर आन्सर तुमचं 25% येणार आहे. कुठल्याही पद्धतीने तुम्ही करा. चला, सगळ्यांचं स्वागत आहे. सेशनला लाईक शेअर करून टाका पटापट. तुम्ही म्हटले म्हणून सेशन ठेवलेले आहे. एका घड्याळाची छापील किंमत 720 रुपये आहे. एका व्यक्तीने 2 क्रमागत सूट घेऊन घड्याळ 550.80 रुपयांना खरेदी केले. पहिली सूट 10% असल्यास दुसरी सूट काढा. काही डाऊट असेल काही तर विचारू शकता कमेंटमध्ये. एका घड्याळाची छापील किंमत 720. एका व्यक्तीने 2 क्रमागत सूट घेऊन घड्याळ
550.80 रुपयांना खरेदी केली. पहिली सूट 10% असल्यास दुसरी सूट काढा. याच्यामध्ये पण तुम्ही पर्यायाचा वापर करू शकता किंवा शॉर्टकट करू शकता किंवा लॉंग कट. खूप म्हणजे 3-3, 4-4 मेथड आहेत. 720 रुपयाचा घड्याळ आहे. पहिली सूट 10% म्हणजे 90%. दुसरी सूट माहित नाही म्हणजे 1. आणि हे घड्याळ कितीला पडलं? 550.80. यालाच तुम्ही 5508 असं पण लिहू शकता, कारण इथला पॉईंट किंवा हा पॉईंट असा इथे आणि हे 100 कसंही लिहा चालतं. आता याच्यामध्ये असं लिहून फायदा काय की हा 100 आणि हा 100 कट झाला. अशा पद्धतीने तुम्ही 100 कट करू शकता. त्यानंतर हा 0 या शून्याशी इथे कट झाला. मग आता तुम्हाला या ठिकाणी दिसतंय तर 9 ने भाग जाईल. तर या 9 ने जर मी इथे भाग दिला, 9 सख 54, 9 एके 9, 9 दुनी 18 हा असा भाग जाईल. परत 9 ने भाग जाईल, 9 8 हे 72. इथे जर भाग दिला 9 सख 54 आणि 9 8 हे 72. 8 ने भाग जाईल. आता इथे 8 ने जर भाग दिला, 8 8 64, 8 पंचे 40, उत्तर आलं 85. एक्सचं उत्तर 85 आलं. याचा अर्थ दुसरी सूट असेल 15%. अशा पद्धतीने वन स्टेप सोल्युशन, बाकी काही टाइमपास नाही. डायरेक्ट या मेथड्स जर येत असतील तर परीक्षा पास होणार आहे. कारण मी बघतोय आजकाल युट्यूबवरती कोणी पण येते डायरेक्ट उठून गणित शिकवायला लागते, त्याला काहीच माहित नसतं त्या गणितात. ही जी मेथड आहे डायरेक्ट एका ओळीत विषय संपला. तुम्हाला शाळेची पद्धत टाइमपासवाली मेथड पाहिजे तर ती टाइमपासवाली मेथड पण आहे आपल्याकडे. या पद्धतीने इथे 90 घेतलं. 90 का घेतलं? कारण 10% सूट म्हणजे 100 पेक्षा 10 कमी 90. मग इथे एक्सचं उत्तर 85 आलं. मग 100 पैकी 85 म्हणजे 15 कमी म्हणजे 15% सूट. आता शाळेतल्या मुलांसाठी कशी मेथड असते, शाळेतली मुलं कशी करतात ते सांगतो मी. 720 रुपये, तर पहिली सूट 10%. मग 720 चे 10% काढतात. मग 720 चे 10% येतात 72 रुपये. म्हणजे 720 मधनं तुम्हाला 72 रुपये कमी करायचे. मग 10तनं 2 गेले, 10तनं 2 गेले 8, इथे झाले 11, 11तनं 7 गेले 4 आणि इथे झाले 6. तर हे 648 रुपये झाले तुमचे. पण तुम्हाला म्हटले घड्याळ तर 550.8 ला पडलं. मग 648 मधनं 550.8 वजा करायचे. तुम्ही 80 लिहा, 8 लिहा, काही फरक पडत नाही. शून्याचे शून्य, 10तनं 8 गेले 2, 8चे इथे झाले 7, हे 14तनं 5 गेले, 14तनं 5 9, मग हे 97.20 आलं तुमचं. म्हणजे तुम्हाला अजून 97.20 चा डिस्काउंट मिळतो. मग 97.20 किंवा 97.2 लिहा. 97.2 चा डिस्काउंट कितीवर? 648 वर. तर 100 वर किती? तर हे तुमचं इक्वेशन झालं. आता हे सॉल्व्ह करायचं. 1 0 इकडे आला तर मग हे झालं 972 आणि 1 0 झाला असा, आणि हे झालं 648. आता भाग द्यायची वेळ आली. 9च्या पाड्यामध्ये भाग जातो. 9ने भाग दिला तर इथे 9 7 63, 9 दुनी 18. इथे भाग दिला तर 9 एके 9 0, 9 8 72 आणि 0. परत भाग दिला तर डायरेक्ट पण जाऊ शकतो, पण आपण हळूहळू करू. 9 8 72, इथे भाग दिला 9 एके 9, 9 दुनी 18 0, 8 ने 120 ला भाग दिला तर उत्तर आलं 15. तर ही झाली शाळेतल्या मुलांसाठीची मेथड. ज्यांना शाळेत जायचंय त्यांनी ही मेथड वापरली तरी चालेल, की पहिले 10% काढा नंतर 15% काढा. तर शाळेतल्या मुलांसाठी ही मेथड आहे आणि स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी वरती दिलेली मेथड आहे. कळतंय? काही कळतंय कमेंटमध्ये सांगा. कोण काय कमेंटमध्ये बोलतच नाही का? काय झाले, घाबरलेत का? बेसिक प्रश्न आहे हे. गट क चे प्रश्न आहेत. तलाठी आणि गट ब चे लेवलचेच प्रश्न आहेत. राज्यसेवेचे नाही घेतले त्यात. गट ब आणि गट क चे प्रश्न आहेत. कळलंय नाही कळलंय काहीतरी कमेंटमध्ये सांगितल्यावरती मला समजेल ना, म्हणजे पुढे जायचंय का काय करायचंय. ह्या 2 मेथड आहेत. दोन्ही मेथड तुम्हाला समजून सांगितल्या मी.
यामध्ये आपण काय करतो की ही पूर्ण किंमत आहे त्याचे 10% काढले 72, म्हणजे ही झाली पहिली सूट. पहिली सूट. मग पहिली सूट वजा केली, पहिली सूट वजा केल्यानंतर ही आली रक्कम. आता या रकमेपासनं ही आता फायनल एवढ्याला मिळते घड्याळ, म्हणजे ही झाली तुमची 97 पॉईंट, ही झाली तुमची दुसरी सूट. मग आता दुसरी सूटचं तुम्हाला टक्केवारी काढायची. मग 97.2 ची सूट मिळाली कितीवर? 648 वर. तर 100 वर किती? मग हे आलं 15%. आणि हे आपलं एकदम इझी. 10% सूट म्हणजे इथे लिहिलं 90 आणि एक्सचं उत्तर आलं 85, म्हणजे 15% सूट. सिंपल लॉजिक आहे, कुठल्याही पद्धतीने करा. चला आता पुढे जाऊयात आपण. अ, ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब आणि क साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अच्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीत असेल? चला तुम्हाला देतोय चान्स आता सॉल्व्ह करायला. हा वाला प्रश्न येऊन जाईल तुम्हाला, सिंपल आहे. प्रॉपर वाचून सॉल्व्ह करा, अंदाजपंचे काही पण ठोकू नका उत्तर. काय विचारले ते लक्षात ठेवा. या ठिकाणी सगळे भरत नाहीयेत, एक रिकाम आपण करतोय. आपल्याकडे 3 नळ आहेत ए बी सी आणि यांची क्षमता दिलेली आहे 12, 15 आणि 20. मग हे एवढ्या एवढ्या तास त्यांची क्षमता आहे. त्यानंतर यांच्या पाड्यात येणारी संख्या 60, म्हणजे तुमची टाकी जी असेल ती 60 लिटरची टाकी असेल. मग आता 12 पंची 60 म्हणजे एका तासात 5, 15 चोक 60 एका तासात 4 आणि 20 त्रिक 60. आता महत्वाचा मुद्दा त्यांनी इथे जो दिलाय, ब आणि क भरतात आणि अ रिकामी करतो. मग ब आणि क हे पॉझिटिव्ह आले कारण ते भरण्याचं काम करतात आणि 5 हा निगेटिव्ह आला कारण तो रिकाम करतोय. मग 7 लिटर पाणी पडतंय टाकीत आणि 5 वापरलं जाते. 7 आणि वजा 5 म्हणजे उत्तर आलं 2, म्हणजे टाकीत एका तासात हे जे असतं हे प्रति तास दिलेलं असतं. प्रति तास किती? मग प्रति तास टाकीमध्ये 2 लिटर पाणी पडते. मग 60 ची टाकी भरायला किती येईल? 30. 2 ने 60 ला भागल्यावरती उत्तर किती येतं? 30. त्यामुळे घाई गडबड करू नका, हातातले प्रश्न पण घालवता घाई गडबडीत. सिंपल क्वेश्चन अशा पद्धतीने तुम्हाला करता येतो. आणि ज्यांना 1 अपॉन वाली मेथड पाहिजे, 1 अपॉन वाली मेथड पण असते आपल्याकडे. म्हणजे कसे, आता एचं काम निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह आहे म्हणजे इथे -1/12 लिहावं लागेल. ब चं काम प्लस आहे म्हणजे 1/15 आणि क चं काम प्लस आहे त्यामुळे 1/20. तर 1 अपॉन वाल्या मेथडने पण करता येतं. फक्त आता इथे काय असतं की छेद समान करत असताना, छेद समान करायचे तुम्हाला तर लसावी घ्यायला लागतो. मग लसावी 60 येतो, मग 60 येतो तर इथे गुणिले 5 करावं लागेल. त्यानंतर 15 चोक 60 म्हणजे इथे गुणिले 4 करावं लागेल. सेम पद्धत 20 त्रिक 60 3 करावं लागेल. तर वरती आलं -5 अधिक 4 अधिक 3 आणि खाली आलं 7. मग काय झालं वरती उत्तर -5 -4 -5 4 आणि 3 7 5 गेले 2 2/60. मग 2/60चं उत्तर काय आलं? 1/30. मग 1/30 हे एका तासाचं, म्हणजे पूर्ण करायला 30 तास. कुठलीही मेथड वापरा, दोन्हीने उत्तर सेम येणार, काय प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. क हा अ आणि ब यांच्या दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम करतो. अ एकटा 12 दिवसात एक काम संपवतो, तर अ ब क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतका काम करतो. तर कंबाईन जे आपण म्हणतो PSST एसओ, त्याला हा प्रश्न 2016-17च्या याच्यामध्ये येऊन गेलेला आहे. हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा आणि ब च्या दोघांच्या एकत्रित कामा इतका काम करतो. एकटा 12 दिवसात एक काम संपवतो, तर ब क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. तर सिंपल म्हणजे तुम्ही आता हे कसं करू शकता, ला 12 दिवस असं म्हटलेलं आहे, तर हे जे वाक्य आहे, हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, दुप्पट वेगाने काम करतो, तर त्याला 12 दिवस लागतात. म्हणजे सिंपल आहे, बी ला 24 दिवस लागतील. कसं काय? दुप्पट वेगाने करतो. वेग वेग कोणाचा जास्त आहे? अचा. मग वेग अचा जास्त आहे, यावरनं तुम्हाला काय कळतं? वेग आणि वेळ हे एकमेकांच्या काय असतात? विरुद्ध असतात. तर त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता, 12 आणि 24 दोनास एक, इकडे एकाच दोन, असं उलटा रेशो झाला पाहिजे. मग हे येईल, यांच्या पाड्यातली संख्या काय आहे? 24. मग सिंपल, 12 दूने 24, 24 एके 24, म्हणजे दोघांनी मिळून किती काम केलं? 3. 3च्या स्पीडने 24चं काम करायला किती दिवस लागतील? 8 दिवस. म्हणजे दोघांचं मिळून किती आले? 8 दिवस. तर तुम्हाला हे वाक्य दिलेले आहे, क हा दोघांचे एकत्रित काम करतो, म्हणजे हे जे दोघांचे एकत्रित 8 दिवस आहे, म्हणजे सी ला 8 दिवस लागत असते. मग आता या तिघांना जर तुम्ही एकत्र काम करायला लावलं, ए बी सी ला, तर याचे आहेत 12 दिवस, याचे आहेत 24 दिवस आणि याचे आहेत 8 दिवस. सगळ्यांच्या पाड्यातली संख्या आहे 24. मग 12 दूने 24, 24 एके 24 आणि 8 त्रिक 24. मग ह्या सगळ्यांनी एकत्र काम केलं, सगळ्यांनी जर एकत्र काम केलं तर टोटल काम किती झालं? 6चं. मग 6ने इकडे जर भाग दिला, किती उत्तर आलं? 4. त्यामुळे 4 हे याचं आन्सर येईल. तर हे अशा पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला करायचंय. तर या पद्धतीने हे गणित येतं, की तुम्हाला म्हटले एचा स्पीड दुप्पट आहे, मग ज्याचा स्पीड जास्त आहे त्याला दिवस कमी लागतात. मग याला दुप्पट स्पीडवाल्याला 12 दिवस लागतात, तर याच्या निम्मा स्पीडवाल्याला डबल दिवस 24. मग ह्या दोघांना मिळून 8 दिवस लागतात. आणि गणितात दिलेल्यानुसार दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम सी करतो, म्हणजे सी ला 8 दिवस लागतात. मग तिघांचा हिशोब इथे मांडला आणि त्याच्यावरनं उत्तर तुमचं येऊन जातं 4 दिवस. तर अशा पद्धतीने हे तुमचं आन्सर आलेलं आहे, 4 दिवस. सेशनला लाईक शेअर करायला काय घाबरायचं नाहीये. जर थोडंसं आपण चांगलं केलं लोकांसाठी, तर आपल्या बाबतीत पण चांगलं होईल. ते तुम्ही लाईक केल्यावरती आम्हाला पैसे वगैरे मिळतात अशातली गोष्ट नाही, पण तुम्हाला जर चांगलं शिकवतोय तर ते ॲप्रिसिएशन म्हणून ते लाईक असतं, की हा बाबा चांगलं शिकवतंय, समजतंय, तर लाईक करा बस. आणि 1/ची मेथड करून करू शकतो, पण थोडं कॉम्प्लिकेटेड होईल. त्यापेक्षा मग ही मेथड सोपी आहे, डायरेक्टली उत्तर येते, तर ही मेथड चांगली आहे तुमच्यासाठी. आणि मग ते प्रत्येकाच्या क्षमता वगैरे घेऊन पण करता येतं, पण त्यांनी वेळ लागतो. आता जसं की बीचा वेग 1 आहे आणि ह्याचा एचा वेग 2 आहे, मग त्यांच्या दोघांच्या एकत्रित म्हणजे सीचा वेग 3 येईल. मग 1, 2 आणि 3, मग टोटल आले 6. मग 6चा वेग, मग तुम्हाला 6 6 चोक 24, तसं म्हणजे याच हिशोबाने करावं लागतं. पण ते समजायला थोडं अवघड जातं, म्हणून मी डिटेल समजून सांगितलं. दुकानदाराने एका प्रकारचे 150 गणक यंत्र प्रत्येकी 250 रुपयाला खरेदी केली. त्यांच्या वाहतूक व पॅकिंगसाठी त्याला एकूण 2500 रुपये खर्च आला. त्याने प्रत्येक गणक यंत्राची छापील किंमत 320 रुपये ठेवण्याचे निश्चित केले, तरी त्यांनी छापील किमतीवर 5% सूट देण्याचे ठरवले. या व्यवहारात त्यांनी कमावलेला शेकडा नफा किती? गणक यंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर. 150 कॅल्क्युलेटर त्यांनी विकत घेतले आणि प्रत्येकाची किंमत 250 रुपये ठेवली. त्यांच्या वाहतूक व पॅकिंगसाठी त्याला 2500 रुपयाचा खर्च आला. त्याने प्रत्येक गणकयंत्राची छापल्याची किंमत 320 आणि विकताना त्यांनी काय केलं? 5% डिस्काउंट दिला. तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? कसं असतं माहितीये का, की आपण अनअकॅडमी ॲपवरती पेड बॅचेस घेतो. हे जे आपण युट्यूबवरती वगैरे जे शिकवतो हे फ्री असतं. मग ह्याच्यासाठी रूल काय असतो, की आता एका कंपनीकडे मी काम करतोय, तर ते काय म्हणतात, की सर 2 लेक्चर लावा, किती मुलं बघतायत बघू.
जास्त मुलं बघत असतील तर ते म्हणतात ठीक आहे मग घ्या, नसतील बघत तर ते म्हणतात जाऊ द्या, नका घेऊ, कशाला उगाच फ्रीमध्ये घेताय. तर हे रूल आहे, त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही, तुम्हाला स्वतःचा फायदा करून घेता येत नाही. तुम्ही लोक डेली सगळीजण मिळून बघायला लागले, जर व्ह्यूज खूप जास्त असतील 1000+ तर त्यांना वाटतं अरे चला मुलं बघतायत तर घ्या, नाहीतर ते म्हणतात कशाला वेळ वाया घालवायचा, कोण येत नाही तर. प्रॉपर विचार करून सॉल्व्ह करा, कारण मी पाहतो खूप जण म्हणजे आता कसं आहे, मार्केटमध्ये एवढे सगळे मॅथ्सचे शिक्षक जाऊन भरलेले, त्यातले कित्येक अर्ध्याच्यावर तर माझे स्टुडंटच आहेत. त्यांना मी सांगतो की मित्रांनो, प्रॉपर स्टडी झाल्याशिवाय मुलांना जाऊन फसवू नका. काय काय जण फक्त ते पाठ करून येतात, 10-12 प्रश्न तेवढे सांगतात आणि निघून जातात. काही थोडं विचारलं की घाबरतात. त्यामुळे तुम्ही प्रॉपर शिक्षक निवडा. चुकीचे शिक्षक निवडले तर तुमच्या बाबतीत चुकीचं होईल. चला, या प्रश्नाचं उत्तर किती जण देत आहेत ते बघायचंय. असं थांबून पण राहिलं की असं वाटतं वेळ वाया जाईल, गणित कमी होतील, त्यामुळे लगेच मी करायला घेतो. 150 गणकयंत्र म्हणजे 150 कॅल्क्युलेटर घेतले आपण आणि प्रत्येकाचा प्राइस होता 250 रुपये. 250 रुपयाला एक असे 150 कॅल्क्युलेटर आपण घेतले. मग ह्यांचं किंमत किती येईल? इथे 2 शून्य आले, त्यानंतर 25 पाचा 25 असेचे 5 आणि 25 एके 25 आणि 12 म्हणजे 37,500. म्हणजे 37,500चे तुम्ही काय घेतले? कॅल्क्युलेटर घेतले. त्याला पॅकिंग आणि त्याला वाहतूक करून तुमच्या दुकानात आणायला किती लागले? 2,500 लागले. वाहतूक आणि पॅकिंगचा खर्च पण आपल्याच खिशातनं जातो, त्यामुळे तो यामध्येच पकडला जातो. म्हणजे तुम्हाला कळतंय 2,500 याच्यामध्ये झाले तर हे किती झाले? 40,000. म्हणजे तुम्हाला टोटल 40,000 रुपये खर्च करून काय घ्यावं लागलं? कॅल्क्युलेटर. हे कॅल्क्युलेटरचा खर्च आला 40,000. आता त्याने ठरवलं की प्रत्येकाची किंमत 320 ठेवायची, म्हणजे बॉक्सवरती छापायची 320. बॉक्सवरती छापायची 320. आता मला सांगा, बॉक्सवरती 320 रुपये छापले, पण लगेच दुकानात आपण घ्यायला गेलो तर आपण म्हणणार की एवढे महाग तर मला नाही, मला डिस्काउंट द्या. तर मग तो 5% डिस्काउंट देतो. म्हणजे 320 रुपयाचं जे तुमचं कॅल्क्युलेटर आहे त्याच्यावरती तो तुम्हाला 5% डिस्काउंट देतो. सिंपल आहे. 0 इथे कट केले, 5 एके 5 5 दुने 10, 16 रुपयाचा डिस्काउंट. म्हणजे 320 रुपयावरती तो तुम्हाला 16 रुपये डिस्काउंट देतो. 16 रुपयाचा डिस्काउंट देतो, म्हणजे 320 रुपयावरती 16 रुपयाचा डिस्काउंट. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटर तो किती रुपयाला विकतो? 304 रुपयाला विकतो. आणि असे आपल्याकडे किती कॅल्क्युलेटर आहेत? 150 कॅल्क्युलेटर. मग 304 रुपयाने 150 कॅल्क्युलेटरची किंमत किती होईल? हे जर सॉल्व्ह केलं आपण, शून्याचे शून्य, 15 चोक 60चे शून्य, परत 6, बरोबर, आणि 15 त्रिक 45, म्हणजे त्याला किती रुपये मिळाले फायनली? 45,600. आणि त्यांनी खर्च किती केलेला? 40,000. म्हणजे त्याला किती रुपये जास्त मिळाले? 5,600. त्यांनी 5,600 रुपये कमवले. कितीवर? 40,000 वर. मग 100 वर किती? लगेच उत्तर बघूनच आलं, 14 चोक 56चा हिशोब जातोय. कितीचा उत्तर आहे? 14%. अंदाजपंचे काय पण फक्त ठोकायचं. रिअल आन्सर काय आहे आणि काय उत्तर सांगतायत थोडं तरी जवळपास पण नाही त्याच्या. राऊंड फिगर आकडा दिसला 20 उत्तर. सॉल्व्ह करा, चुकीचं देऊन काय फायदा नाही. एकदम सिंपल, परत समजून सांगतो. साधा व्यवहार आहे, व्यावहारिक गणित आहे हे, काय असतं? रॉकेट सायन्स नाही. 150 कॅल्क्युलेटर आपण खरेदी केले, प्रत्येकाची किंमत होती 250 रुपये. मग टोटल आपल्याला पडले एवढ्याला, पण आपल्याला वाहतूक आणि याचा खर्च आला, म्हणजे फायनल आपली प्राइस पडली 40,000. आता मी विचार केला की किंमत छापू 320, पण मग लोकांनी डिस्काउंट मागितला, मग 16 रुपयाचा डिस्काउंट देऊन मी 304ला विकलं. असे मी टोटल 150 विकले, तर मला मिळाले 45,600. म्हणजे मी 5,600 रुपये कमवले 40,000. मग पर्सेंटेज मध्ये जर बघितलं तर किती येतात? 14 चोक 56, म्हणजे 14%. हे झालं आन्सर, 14%. 14%. काही जण अंदाजपंचे तरी देतात, बाकीचे तर डायरेक्ट मला वाटते हात जोडून बसलेत का काय करतात काहीच कळत नाहीये. कारण कमेंटमध्ये काही रिप्लाय नाही, काय नाही, कोण लोक बघतायत ते पण माहित नाही. काही काही तर पळून गेले. मगाशी मला 40 जण दिसत होते, आता डायरेक्ट गणित बघितलं, मोठं गणित, आणि घाबरले. अरे मोठं गणित तर पगार पण तर मोठा पाहिजे, कायमस्वरूपीचा जॉब पाहिजे, गणित बघून घाबरताय तुम्ही. DYSP बनवा, मला वर्दी द्या. अरे गणिताला घाबरतोय तुम्ही, त्या चोराला कधी पकडणार?
कार एका चौरसाच्या 4 बाजूंनी 200, 400, 600 आणि 800 किलोमीटर पर तास वेगाने प्रवास करते, तर सरासरी वेग शोधा. हे गणित 2-3 वेळा परीक्षेत आलेले. आता तुमच्यापैकी काही जुने स्टुडंट असतील तर त्यांनी हे वालं गणित बघितलं असेल, मी सॉल्व्ह केलेलं आहे. कार एका चौरसाच्या 4 बाजूंनी 200, 400, 600 आणि 800 किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करते, तर सरासरी वेग शोधा. या प्रश्नाचं एक खूप मजा आलेली. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न ना मुलांनी माझ्या लेक्चरमधनं स्क्रीनशॉट काढून म्हणजे जे तथाकथित स्वतःला शिक्षक समजतात अशा शिक्षकांकडे पाठवला. तर त्या सगळ्या शिक्षकांनी चुकीचं आन्सर दिलं आणि मुलं त्याच्यावरनं माझ्याबरोबर डिबेट घालायला लागले, सर नाही तुमचं चुकलं. मग मी त्यांना रियालिटी दाखवली आणि आयोगाचा आन्सर दाखवलं. मग तेव्हा त्यांना कळलं की जे शिक्षक म्हणून उभे होते ते भामटे फसवतायत. आता बघू तुमच्यापैकी किती जण खऱ्या शिक्षकाकडनं शिकलेत. आता या प्रश्नाचं उत्तर सांगितल्यावरती कळेल आपल्याला. बघा, एक आन्सर आपल्याला भेटलं, दुसरं भेटलं. चाळीस जण आहेत, 2 जणांनी उत्तर दिले. आणि मी तुम्हाला प्रत्येकाला एक रिक्वेस्ट करेल, मी साईडला होतो, याचा ना स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही ज्यांना गुरु मानत असाल किंवा जे गुरु बनून तुमच्या समोर दाखवत असतील की आम्ही खूप भारी आहे गणिताचे शिक्षक, त्यांना फक्त हा एक ओळीचा माझा प्रश्न पाठवा आणि तुम्हाला ते काय उत्तर देत आहेत बघा. जर त्यांनी उत्तर बरोबर दिलं आणि ते पण 2 मिनिटाचा प्रश्न आहे हा. काही जण गुगलवर सर्च बिच मारून 5-10 मिनिटांनी देतील, नाही तर माझं लेक्चर सर्च करतील आणि त्याच्यामध्ये बघून सांगतील, तसं नाही. लगेच 2 मिनिटात जर उत्तर कोणी दिलं ना तर त्याला खरा गणिताचा शिक्षक समजा, नाही तर समजायचा भुरटा कोणतरी आलेला. चला, अजून तरी 2च जणांनी उत्तर दिलेले. आता मी हे गणित शिकवतो. तर हे सरासरी वेगवालं गणित आहे. आता आपल्याला या ठिकाणी जर आपण सॉल्व्ह केलं तर हा आहे मित्रांनो चौरस. चौरस म्हणजे काय असतो, ज्याचे चारी बाजू समान असतात. आता मी काढताना थोडं असमान काढले, पण चारी बाजू समान. एक्स 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 आणि एक्स. तर आता तुम्हाला माहिती असेल आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी सरासरी वेग काढा सांगितले. सरासरी वेग, सरासरी वेग काढायचा असेल तर काय करतात, एकूण अंतर, एकूण अंतर छेदात एकूण वेळ. सरासरी वेग काढायचा आहे. तर काय करतील ते, आता समजा मी एका गाडीने समजा 20 किलोमीटर अंतर गेलो 2 तासात, परत 40 किलोमीटर गेलो 3 तासात, 50 किलोमीटर गेलो 6 तासात, तर ते काय मोजतात किती अंतर गेले आणि किती तास लागले आणि त्यांचा भागाकार करतात. मग ते जर आपण या ठिकाणी बघितलं तर एकूण अंतर भागिले एकूण वेळ. तर आता मला सांगा, आपण ह्या 4 ठिकाणी गाडी पळवणार आहे, चौरसाच्या 4 बाजू. आपण समजा इथून गाडी स्टार्ट केली, नंतर इथे पळवली या रस्त्यावर, नंतर इथे पळवली, नंतर इथे पळवली आणि इथे, असं 4. तर टोटल किती अंतर पळलो आपण, एक्स 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 एक्स, म्हणजे आपण टोटल अंतर पळलो 4x. आता आपल्याला लागलेला वेळ, आपल्याला तर वेळ दिलेला नाहीये. मग वेळ काढायचं सूत्र जर तुम्हाला माहिती असेल, वेळ कसा काढतात, वेळ काढण्याचं सूत्र असतं अंतर भागिले वेग. या सूत्राचा जर विचार केला तर ही बाजू आहे एक्स, एक्सचं अंतर. आता माझी गाडी 200च्या स्पीडनी पहिले चालत होती, नंतर माझी गाडी एक्सचं अंतर 400च्या स्पीडनी काढत होती, नंतर एक्सचं अंतर 600च्या स्पीडनी आणि नंतर एक्सचं अंतर 800च्या स्पीडनी. तर हा झाला माझा वेग चारी साईडचा. मग एकूण म्हणजे हा 200, 400, 600, 800 हे वेग, हे तुम्हाला कळत असेल तर वरती आहे अंतर आणि खाली आहे वेग. मग अंतर आणि वेग, अंतर आणि वेग म्हणजेच आपल्याला काय देतं, वेळ. तर पहिल्या बाजूचा वेळ, दुसऱ्या बाजूचा वेळ, तिसऱ्या बाजूचा वेळ आणि चौथ्या बाजूचा वेळ. मग हे इथे येईल. पहिल्या बाजूचा वेळ x 200, दुसऱ्या बाजूचा वेळ x 400,
तिसऱ्या बाजूचा वेळ x 600 आणि चौथ्या बाजूचा वेळ x 800. मग आता आपण बघितलं तर या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी छेद समान करावा लागेल. तर सगळ्यांच्या पाड्यात येणारी संख्या 2400. मग इथे मला 12 ने गुणिले करावं लागेल. या ठिकाणी 6, या ठिकाणी 8, 4, 4 7 24 आणि या ठिकाणी 3. मग आता जर तुम्ही टोटल मारली तर वरती आले 4x, खाली 12 आणि 6 18, 19 20 21 22 23 24 25 25x आणि त्याच्या खाली 2400. आता हे गणित जर सॉल्व्ह केलं तर बघा 4x वरती 2400 आणि खाली 25x. एक्स एक्स गेट कॅन्सल. 25 ने इकडे भाग दिला, 25 9 25 असे 25 150, 96 चोक 384. हे आलं उत्तर या ठिकाणी दिलेले. मी म्हंटल ना एकाला पण येणार नाही, गॅरंटी घेत असतो मी नेहमी. आणि असं नाही की युपीएससीचा प्रश्न आहे, 2015च्या एक्झाम मध्ये तलाठीला आलेला क्वेश्चन आहे, सर्च मारून बघू शकता. आणि आपले भामटे शिक्षक मुलांना फसवत आहेत. 500 200 400 600 200 400 600 600 700 1200 800 2000 2000 भागिले 4 500 आणि मुलांना फसवत आहेत. मग त्यातल्या त्यात मी एवढं सांगितलं तर काही जणांनी वाटलं की नसेल 500 नसेल 450. चुकीचं आहे सगळं. 384 उत्तर आहे, 384. त्यामुळे एक गोष्ट मी सांगतो की तुमचं करिअर खूप महत्वाचं आहे. इथे युट्यूबवर येऊन नौटंकी करून काहीतरी फक्त टाइमपास करणाऱ्या लोकांचं काही नाहीये. त्यांना तसलं करण्याबाबत पगार मिळतोय, पण तुमचं लाईफ बर्बाद करतात ती लोक. काही पण चुकीचं शिकवतात, काही पण त्यांना एवढे 1000 व्ह्यू, लाखामध्ये व्ह्यू येऊन फक्त काय मुलगा मुलगी बद्दल काहीतरी गप्पा मारणार, नाही तर त्यांचे काहीतरी लफड्यांबद्दल बोलणार, नाही तर शिव्या देणार काहीतरी गावठी भाषेत, आणि लगेच आपली बकरे पडले त्यांच्या मागे. अरे करिअर बर्बाद करणारी लोक आहेत ती तुमची. रिअल जो शिक्षक शिकवतो त्याकडे कधीतरी चलत जा, म्हणजे तुम्हाला कळेल की रिअल मॅथ्स काय. तर हे गणित जे आहे ना याला म्हणतात ऍव्हरेज स्पीडचं गणित. फक्त ते तुम्हाला फसवणारे ते 2xy x+y तेवढं शिकवतात. दोन जर ठिकाणी ऍव्हरेज स्पीड काढायचं असेल तर ते एक फॉर्म्युला लिहून देतात, किंमत टाका. मग 4चं आल्यावर काय करायचं, ते जे आहे ना की 4ची बेरीज करून डिवाइड बाय 4, ते इकडे लागू होत नाही. कारण इथे वेगवेगळं तुम्हाला स्पीड दिलेलं आहे. हे प्रॉपर प्रोसेस आहे. सरासरी वेग जर काढायचा असेल आपल्याला, सरासरी वेग जर काढायचा असेल तर एकूण अंतर आणि एकूण वेळ घ्यावा लागतो. आपण चौरस घेतलेला, तर हे झालं एक्स अंतर, हे एक्स आणि एक्स चौरसाच्या चारी बाजू समान असतात, म्हणून हे वरती लिहिलं आपण 4x. एकूण अंतर आणि एकूण वेळ, आपल्याला गणितामध्ये वेळ दिला नव्हता, मग वेळ काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरलं, वेळेचं अंतर भागिले वेग. मग हे बघा, एक्सचं अंतर 800च्या स्पीडनी, एक्सचं अंतर 200च्या स्पीडनी, एक्सचं अंतर 400च्या स्पीडनी, एक्सचं अंतर 600च्या स्पीडनी. आणि मग हे असं आपण लिहून हे गणित केलेलं आहे. याच्या शॉर्टकटसाठी काय करतात, याच्या शॉर्टकटसाठी लसावीचा वापर करतात. याच्या शॉर्टकटसाठी काय करतात, लसावीचा वापर. म्हणजे शॉर्टकट वाली पद्धत सांगतो. आता एक्स वगैरे जर तुम्हाला करायचं नसेल तर शॉर्टकट मध्ये काय करतात सांगतो मी. शॉर्टकट मध्ये काय करायचं असतं, हे जे 200 ना, 200 400 600 आणि 800 यांचा लसावी काढायचा असतो. मग यांचा लसावी तुमचा काय येतो, 2400 येतो. बरोबर, यांचा लसावी 2400 येतो. म्हणजे आपण आता शिकलो ना काळकांवे. मग मला सांगा 200 ने इकडे भाग दिल्यावरती कितीचा भाग जाईल, 12चा. 4 ने दिला तर इथे कितीचा जाईल, 6चा. 6 ने दिला तर कितीचा जाईल, 4चा. आणि 8 ने दिला तर कितीचा जाईल, 3चा. मग हे जे सगळे 12 6 4 3 यांची बेरीज करतात. मग ही यांची बेरीज किती झाली टोटल, यांची बेरीज किती झाली टोटल, 25. मग 25 ने 2400 ला भागतात. मग 2500 ने 2400 ला भागलं तर किती उत्तर आलं, 96. मग 96 हे एकासाठी 96, आपल्याकडे 4 बाजू आहेत म्हणून मग 96ची चौपट करतात. मग 96ची चौपट केल्यानंतर उत्तर काय येतं, 384. तर हा याचा शॉर्टकट आहे. हा याचा शॉर्टकट आहे आणि हा याचा लॉंग कट म्हणजे प्रॉपर मेथड. लसावीची पद्धत वापरून शॉर्टकट करतात. चला आता पुढे जाऊ आपण.
अनअकॅडमी प्लस वरती तुम्ही येऊ शकता, लाईव्ह शिकता येईल तुम्हाला सगळ्या कोर्सेसला अनलिमिटेड ऍक्सेस, टॉप शिक्षक सगळा अभ्यासक्रम कव्हर करतील, परीक्षेची परिपूर्ण तयारी, डाऊट सॉल्व्हिंग, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, आन्सर रायटिंग आणि गायडन्स. RJ29 हा आपला कोड आहे. आल्या आल्या सगळ्यात पहिले तुम्हाला 5 लेक्चरची गायडन्स सिरीज बघायची. गायडन्स झाल्यानंतर सामान्य विज्ञानाची 45 लेक्चरची सिरीज आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्तामध्ये आपली 65 अधिक 45, 65 मध्ये बेसिक आणि मॉडरेट आणि 45 ऍडव्हान्स अशी 110 लेक्चरची सिरीज. तर हे सगळं तुम्हाला मिळेल. टेक्नॉलॉजी पण शिकवतो मी, ते पण तुम्हाला मिळेल. करंट अफेअर शिकवतो, म्हणजे माझ्याकडनं एवढं मिळेल. 8 जूनला माझी ही बॅच चालू झालेली आहे सायन्सची. ती आता संध्याकाळी 5 वाजता असते आणि 15 तारखेपासून मॅथ्स रिझनिंगची बॅच आपली चालू होते, जी दुपारी 12 किंवा 2 वाजता असेल. त्याचं टायमिंग अजून सेट व्हायचं आहे. तर चान्स आहे, ज्यांना यायचे ते येऊ शकतात. 3 महिन्यामध्ये सिलेबस पूर्ण होणार नाही. 6 महिन्यामध्ये प्रीचा सिलेबस होईल, 12 महिन्यामध्ये प्री मेन्स होईल, 24 महिन्यामध्ये पूर्ण प्री मेन्स इंटरव्ह्यू अंडर ग्रॅज्युएटवाल्यांसाठी. RJ29 कोड वापरल्यानंतर ही डिस्काउंटेड प्राइस मिळेल. 12,300 मध्ये होईल ऍडमिशन, पण तुम्हाला 10% कॉईनचे पण मिळतात, म्हणजे फायनल प्राइस तुमची 11,200 होईल जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर. आणि जर एकत्र पैसे भरायला नाही येत तर सिंपल आहे, या नंबरला कॉल लावायचा, माझं नाव सांगायचं, कोड सांगायचा, महिन्याला 900 किंवा 1000 रुपयाचं काय ते EMI वाला सांगतात तुम्हाला. बजाज कार्ड वगैरे असेल बजाज अलायन्सचं तर ते पण करून देतील, किंवा काहीच नसेल तर लोन प्रोसेस करून देतील. चला, एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांनी एवढे काम करत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? सिंपल क्वेश्चन आहे हा. त्या पद्धतीचा कुठला एखादा क्वेश्चन तुमच्याकडे असेल तर तुम्ही पाठवू शकता, कारण आता ही PPT ऑलरेडी बनवलेली असते. यामध्ये आपण अचानक दुसरे क्वेश्चन टाकू नाही शकत ना. तुमच्याकडे असतील तर तुम्ही पाठवून द्या मला, मी सॉल्व्ह करून देईल तुम्हाला. आता हा प्रश्न सोपा आहे, लगेच उत्तर येईल याचं. 15 मुले 20 दिवसात काम करतात, 3 मुले 20 पुरुषांनी एवढं काम करत असतील. इथेच प्रश्नाचा खेळ संपलाय. कुठे माहितीये का? हे जे वाक्य आहे, 3 मुले 2 पुरुषांनी एवढं काम करतात, हे जे मला वाक्य दिले, तर मी इथे गुणिले 5 केलं आणि इथे गुणिले 5 केलं, तर मला काय कळेल? 15 मुले 3 15. इथे जेवढ्याने गुणणार तेवढ्यानेच इथे गुणावं लागेल. 15 मुले किती पुरुषांनी एवढं काम करतात? 10 पुरुष. ही गोष्ट मला कळली. म्हणजे इथे जे 15 मुले लिहिलेले, 15 मुले लिहिलेले, तिथे मी काय लिहू शकतो? 10 पुरुष. मग 10 पुरुषांना 20 दिवस लागतात, तर 20 पुरुषांना किती दिवस लागतील? 10. तर हे असे क्वेश्चन डायरेक्टली न सॉल्व्ह करता फक्त गणित वाचून पण करता येतं. आणि सॉल्व्ह करायचं असेल तर मग सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे टेक्निक आहेत. हे तर बेसिक दाखवलं मी तुम्हाला. मोठ्या मोठ्या टेक्निक पाहिजेत तर मोठ्या टेक्निक पण आहेत. बघा मी काय केलं, सिंपल 3 मुलं 2 पुरुषांनी एवढं काम करतात. आता आपल्याला माहिती आहे की पुरुष शक्तिशाली आहेत, मुलं जरा थोडीशी बिचारी वयाने लहान आहेत, तर ते हळूहळू काम करतील. तर 2 पुरुषांचं काम करायला 3 मुलं लागतात. मग आपण दोन्ही साईडला 5 ने गुणलं, 15 म्हणजे 10 पुरुषांचं काम करायला किती मुलं लागतील? 15. मग आपण इथे 15 मुलांच्या जागी 10 पुरुष लिहिलं. 10 पुरुषांना 20 दिवस लागतात. सिंपल आहे. 10 पुरुषांना 20 दिवस लागतात. मग आपण पुरुष डबल केले तर दिवस निम्मे होतील, 20चे 10. आणि याला जर डिटेलमध्ये करायचे तर असं करतात बघा, 3 मुले बरोबर 2 पुरुष. मग तुम्ही काय करू शकता? रेशो घेतात, मुले आणि पुरुष यांचा रेशो घेतला जातो. मग इथे पुरुषच्या इथे 2 आहेत आणि मुलींच्या इथे 3 आहेत. मग हे झालं तुमचा रेशो, की मुलं 2 काम करतात आणि पुरुष 3 काम करतात. मग आपला जो फॉर्म्युला असतो M×D वगैरे वाला, तो वाला फॉर्म्युला या ठिकाणी वापरतात. कसं? 15 मुले बघा, 15 मुले 20 दिवसात काम करतात, तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात करतात हे असं दिलेलं असतं. मग आता मुलांच्या इथे आपल्याला मुलांची कॅपॅसिटी 2 दिली आणि पुरुषांची 3 दिली. मग मुलांच्या इथे गुणिले 2 करावं लागेल आणि पुरुषांच्या इथे गुणिले 3 करावं लागेल. आणि दिवस माहित नाही तर दिवसच्या जागी x. आता सिंपल आहे, 20 डायरेक्ट कट, 3 ने इथे डायरेक्ट कट, 3 15चा 5 आणि 2 किती उत्तर आलं? 10. तर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे तर डिटेलमध्ये पण सॉल्व्ह करून दिलं आणि डायरेक्ट कसं करायचं ते पण सांगितलं. कुठली मेथड वापरा, आन्सर येणार. जे पण पाहतायत सगळ्यांना कळतंय? कोणाला काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्ही म्हटले म्हणून मी आज सेशन घेतलं.
उद्या पण सेम, उद्या 10 वाजता असणारे सेशन. उद्या आपण रिझनिंगचे प्रश्न घेऊ. परवा पण लावले सेशन मी, म्हणजे क्रमाने लावलेले, तुम्ही म्हटले म्हणून. 2-3 दिवस आता लगातार सेशन राहील सकाळी 10 ते 11. बघूयात, तुम्ही जर लोक येत असाल तर चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊयात आपण. त्याच टाईपमध्ये आता क्वेश्चन आहे, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील? 6 पुरुष किंवा 8 मुले, किंवा, व, आणि हे शब्द खूप महत्वाचे असतात या चॅप्टर्स मध्ये. कुठे काय लिहिलेले आहे? 6 पुरुष किंवा 8 मुले. आता मागच्या गणितात जसं मी सांगितलेलं सेम, 6 पुरुष, बघा, 6 पुरुष किंवा 8 मुले. 6 पुरुष किंवा 8 मुले असं दिलेलं आहे आपल्याला. 6 पुरुष किंवा 8 मुले, मग हे तुम्हाला दिसते. तर आता तुम्ही याचा रेशो घेतला, बेत्रिक बेचोक, मग इथे काय येईल? पुरुष, म्हणजे पुरुष छेदात मुले. गुणोत्तर व प्रमाण माहित पाहिजे. पुरुष छेदात मुले, मग हे 4 इकडे, इकडे 3 तिकडे शिफ्ट होतील आणि हे इकडे झालं, तर हे झालं तुमचं गुणोत्तर. आता याच पद्धतीने तुम्हाला करायचंय. 6 पुरुष किंवा 8 मुले, किंवाचा अर्थ दोघांपैकी एक घ्या. मग इथे या ठिकाणी मी घेतलं 8 मुले. 8 मुले, 8 मुलांना किती दिवस लागतात? 8 मुलांना लागतात 24 दिवस. तर तुम्हाला विचारले तेच काम म्हटलं म्हणजे इक्वल 7 पुरुष आणि 12 मुले. आणि मग इकडे बघा, 7 पुरुष आणि म्हणजे प्लस 12 मुले, हे किती दिवसात करतील असं तुम्हाला विचारले. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहावं लागेल. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिंपल आहे. हे काय असतं, हे काय मागच्या गणितात तुम्हाला कळलं नाही ते हे बघा. हे गुणोत्तर असतं की पुरुष 4च्या स्पीडने किंवा 4च्या कॅपॅसिटीने काम करेल, 4च्या क्षमतेने काम करेल, आणि मुलगा 3च्या क्षमतेने काम करेल. मग जिथे मुलगा शब्द दिसेल तिथे 3 टाकायचं, जिथे पुरुष शब्द दिसेल तिथे 4 टाकायचं. मग आता इथे 8, मग इथे मुलाच्या जागी टाकलं 3, इथे आलं 24. त्यानंतर 7 पुरुषच्या जागी टाकायचं 4, परत इथे 12 मुलगाच्या इथे मग काय टाकायचं 3, आणि बाहेर काय काहीच नाही तर x. मग हे तुम्ही असंच लिहू शकता, 8 3 24. जर गुणाकार नाही केला तर आता हे 7 चोक 28 आणि 12 36, मग हे 28 आणि 36, 28 आणि 36 किती होतात? 64. पटापट तोंडी कसं करायचं? 36 आणि 30 66, 2 कमी 64. असं नाही हातचा आला आणि गेला आणि मग 6 आणि 8 तसलं करायचं तर घरी बसायचं डायरेक्ट स्ट्रेट सांगतो मी. उगाच वेळ वाया घालवायचा नाही, घरच्यांचा आणि आपला पण. एक तर घरी बसायचं किंवा जे येते त्याचा काहीतरी धंदा चालू करायचा. जर असं करायचं असेल तर 6 आणि 8, मग 14चे 4 हातचा आला 1, काही नाही. 36 मध्ये 30, 28 राऊंड फिगर बघायच्या गोष्टी. 36 मध्ये 30, 66, 2 रुपये कमी केले 64, असे फास्ट फॉरवर्ड आलं पाहिजे. 8 3 24 64 आणि x. इथने 8 ने इथे कट मारला, 8 वाला 8 ने इथे कट मारला, 3 3 वाला 3 त्रिक 9, हे उत्तर आलं 9. डायरेक्टली अशा पद्धतीने उत्तर 9 येतं. वेगळी पद्धत पण आहे याच्यामध्ये, पण ही पद्धत जर तुम्ही एक अशी, कसं असतं गणितात खूप साऱ्या पद्धती आहेत, पण एक पद्धतीची सवय जर आपल्याला लागली तर प्रत्येक गणितात आपण ती वापरू शकतो. आता काही जण म्हणतील सर तुम्ही 8 मुलेच का घेतलं? 6 पुरुष जरी घेतलं, या ठिकाणी 6 पुरुष जरी घेतलं
आता 8 मुले म्हणजे 8 त्रिक 24. जर मी इथे 6 पुरुष घेतलं असतं तर 6 पुरुष घेतलं असतं तर पुरुषांच्या इथे 4 लिहायचे. मग 6 चौक पण काय झालं असतं, 6 चौक जर घेतलं असतं तरी 24च झालं असतं. 8 त्रिक 24, 6 चौक 24. गणितात फरक पडला असता त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने हे आपण गणित करू शकतो. म्हणजे तुम्ही जे पण विद्यार्थी लेक्चर बघताय त्यांना हे लेक्चर पाहताना कळत असेल की गणित आपलं किती कच्चं आहे आणि आपण ज्या शिक्षकांची गणितं बघतोय ती आपल्याला किती फसवतायत. काय पण सोपं सोपं शिकवून रिअल एक्झाम मधलं सगळं बाजूला राहिलं आणि काहीतरी खोटं शिकवलं आणि लगेच मुलांच्या वाहवा मिळाल्या. आता ह्या गणिताला अजून वेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता. कसं ते पण दाखवतो मी. दुसरी पद्धत बघा. आता हे बघा, इथे मी हे जरा थोडंसं पुसतो, इथे लक्ष द्या. गणितातल्या गणितात पण शिकवू शकतो मी. 6 पुरुष आणि 8 मुले. आता इकडे नीट बघायचं, इथं 12 हा आकडा दिसतोय आपल्याला. तर आता याला मला 12 करायचं असेल, कारण ह्याला जरा सेम करायचं असेल तर प्लॅनिंग कशी असते माझी बघा. 2 ने भाग दिला तर याचं होतं 3, 2 ने भाग दिला तर याचं होतं 4. आता मला याचं 12 करायचंय तर मी इथे गुणिले 3 केलं तर 4 त्रिक 12 होईल. मग इथे पण गुणिले 3 करावं लागेल. मग इथे काय येईल, 12 मुले आणि इथे काय येईल, 9 पुरुष. म्हणजे 12 मुले कोणासारखं काम करतात, 9 पुरुषांसारखं काम करतात. म्हणजे तुम्ही या 12 मुलेच्या ऐवजी काय टाकू शकता, 9 पुरुष टाकू शकता. ह्या शॉर्टकट्स आहेत. मग आता मला सांगा, त्यांनी सुरुवातीला दिलेलं 6 पुरुष. 6 पुरुष किती दिवसात काम करतात, 24 दिवसात. तर आता तुमचे किती आहेत, इथे 7 आहेत, हे 7 आणि इथे 9 पुरुष आले. 7 आणि 9 किती झाले, 16 पुरुष. मग 16 पुरुषांना किती दिवस लागतील, हे अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं. 4चा पाडा, 4 चौक 16, 4 सख 24, बरोबर. 2चा पाडा, बे दुने 4, बेत्रिक 6, बेत्रिक 6, हे झालं 3 त्रिक 9, हे झालं उत्तर 9. आपल्याकडे सगळ्या पद्धती आहेत. ही पण घ्या, ही पण घ्या, कुठलंही घ्या. परीक्षेमध्ये डायरेक्ट रिझल्ट फिक्स. कसं असतं माहितीये का, बोलण्यासाठी काहीतरी यावं लागतं. ज्यावेळेस प्रॉपर चांगलं लेक्चर चाललं असतं ना, मुलं शांत मनाने ऐकतात आणि पूर्ण लक्ष केंद्रित करतात. आपल्या इकडे टाइमपास वगैरे काय तसले धंदे नाहीत. नाही तर बाकी ठिकाणी तुम्ही लेक्चरमध्ये जा, कमेंटमध्ये बाकीचाच टाइमपास जास्त असतो. चला, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला समजतंय, तुम्हाला या गोष्टींचा फायदा होतोय तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही लेक्चर पहा. हे कसं केलं, ह्याचे शॉर्टकट दाखवली इथे. ही शॉर्टकट व्हर्जन आणि हा तुमचा प्युअर मेथड. तुम्ही हे लेक्चर्स नंतर पण पाहू शकता. तुम्हाला जर समजलं नाही किंवा काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता मला. क्लिअर आहे सगळ्यांना, दोन्ही मेथड क्लिअर आहेत. ही एक मेथड सांगितली मी कन्व्हर्जन वाली. ह्या मेथडसाठी डोकं लागतं आणि प्रत्येक वेळेस ही मेथड बदलते. ही कशी आहे, ही आपली स्टेबल मेथड आहे. ह्याच्यामध्ये नेहमी असंच करायचं असतं. जर एखादी व्यक्ती 10 किलोमीटर तासाऐवजी 14 किलोमीटर ताशी चालत असेल, त्याने 20 किलोमीटर अधिक चालले असते, तर त्याच्याद्वारे प्रवास केलेले वास्तविक अंतर काढा. जर एखादी व्यक्ती 10 किलोमीटर तासाऐवजी 14 किलोमीटर ताशी चालत असेल, तर त्याने 20 किलोमीटर अधिक चालले असते, तर त्याच्याद्वारे प्रवास केलेले वास्तविक अंतर काढा. आता याच्यासाठी पर्याय बघून उत्तर काढता येतं. एखादी व्यक्ती 10च्या ऐवजी 14ने चालली तर ती 20 किलोमीटर अधिक चालते, तर त्याच्याद्वारे प्रवास केलेले वास्तविक अंतर काढा. तर मला सांगा, 10ने चालण्याऐवजी 14ने चालली तर 20 अधिक चालते. मग 10ने चालण्याचं आणि 14ने चालण्याचा वेळ सेम असेल आणि तुम्हाला हे सूत्र आपण मगाशी पण घेतलं. वेळचं सूत्र काय असतं, वेळ अंतर भागिले वेग, बरोबर. मग हे जे सूत्र आहे, या सूत्रावरतीच हे गणित अवलंबून आहे. आपल्याला अंतर माहित नाहीये, तर समजा एक्सचं अंतर मी 10च्या स्पीडने चालतो आणि आता त्यांनी म्हटले 14ने जर तुम्ही चाललं तर 20 जास्त चालाल. मग मी 20 जास्त चालतो कधी, जर मी 14च्या स्पीडने चाललो तर. आणि या दोघांसाठी लागणारा वेळ समान आहे, कारण आपण त्याच्याद्वारे प्रवास केलेले वास्तविक अंतर. एखादी व्यक्ती 10च्या ऐवजी 14 चालली
पण वेळ त्याच्यामध्ये बदलला नाहीये, फक्त स्पीड बदलत आहे. तर आता हे जर सॉल्व्ह केलं, क्रॉस मल्टिप्लाय करायला लागतं, तिरकस गुणाकार. 14x 10x आणि इकडे आले 200. हे इथून कट झालं 4x. 4x बरोबर 200. 4ने इकडे भाग दिला, x चं उत्तर आलं 50. मग त्यांनी कापलेलं अंतर किती झालं? 50. या ठिकाणी हे झालं उत्तर तुमचं. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही करू शकता ऑप्शनने कसं करायचं बघा. आता समजा पहिला ऑप्शन 60 50 45 82 असे आहेत, तर एक एक चेक करून बघावं लागेल. पण 50 जर चेक करायचंय तर अंतर 50 आहे आणि वेग 10 आहे. मग आपल्याला किती तास लागतील? 5 तास लागतील. हे आलं 5 तास. आता 5 तासामध्ये मी 14च्या स्पीडनी चाललो तर मी किती अंतर कापेल? तर 14 पंचे किती आलं? 70. मग मला सांगा, हे जे आपलं अंतर आहे हे 50 पेक्षा 20ने जास्त आहे. 50 पेक्षा 20ने जास्त आहे. त्यांनी गणितात म्हटलेलं 20 जास्त चालतो, मग हे बरोबर येते. म्हणजे 50 हे ऑप्शन राईट आहे. म्हणजे असं तुम्ही, याला म्हटलं जातं क्रॉस व्हेरिफिकेशन मेथड आणि याला म्हटलं जातं इक्वेशन मेथड. तुम्ही कुठल्याही मेथडनी केलं तर तुम्हाला दोन्ही मेथडने आन्सर कळेल तुमचं बरोबर आहे. क्लिअर आहे? सगळ्यांना कळतंय व्यवस्थित? मी एक्सचं अंतर 10च्या स्पीडनी एवढं चालू शकतो आणि 14च्या स्पीडनी एक्स पेक्षा 20 जास्त चालू शकतो. क्रॉस केलं आणि हे कुठून आलं? तर हे या सूत्राच्या आधारे आपण या ठिकाणी आणलं, अंतर भागिले वेग आणि त्या सूत्राच्या आधारे. तर हे गणित, आणि हे असं करू शकता. 50 चाललो 10च्या स्पीडनी तर 5 तास लागतात. जर मी 10च्या ऐवजी स्पीड 14 केला तर 5 तासात मी 70 चालतो. मग आधीपेक्षा 20 जास्त चालतो. परफेक्ट बसतंय, म्हणजे बरोबर आहे. स्टॉपेजेस वगळता एका बसची गती 54 किलोमीटर प्रति तास आहे आणि थांब्यांसह 45 किलोमीटर प्रति तास आहे. तर ताशी किती मिनिटे बस थांबते? म्हणजे नॉनस्टॉप गेली तर एका तासात 54 जाते आणि स्टॉप घेत गेली तर 45 जाते. तर ती स्टॉप घेत असेल तर किती तास थांबते स्टॉप घेण्यासाठी, असं विचारलेलं आहे. आज आपण मॅथ्स घेतोय, उद्या याच वेळी रिझनिंग असेल, परत परवा मॅथ्स असेल. असं 2-3 दिवस आपण घेऊन बघू मुलांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय. स्टॉपेजेस वगळता एका बसची गती 54 किलोमीटर प्रति तास आहे. मग आता 54 किलोमीटर प्रति तास याचा अर्थ काय होतो? ती बस 54 किलोमीटर जाते एका तासात. एका तासात म्हणजे 60 मिनिटात. 60 मिनिटात ती बस किती जाते? 54 किलोमीटर. आणि थांब्यांसह 45 किलोमीटर जाते. आता चला, ती गोष्ट वेगळी आहे. एखादी बस नॉनस्टॉप 60 मिनिटात जर 54 जाते तर 45 किलोमीटर जायला तिला किती वेळ लागेल? हे असं आपण लिहून उत्तर काढू शकतो. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 9चा पाढा घ्या, कुठलाही पाढा घ्या, किंवा 6चा पाढा घेतला. 6 60, 6 9 54. 9नी इथे कट मारला, 9 5 45. 5 आणि 10 यांचा तिरकस गुणाकार होईल असा, म्हणजे एक्सचं उत्तर किती येईल? 50 मिनिट. मग आता हे काय आलं? तर गाडीला 45 किलोमीटर जायला 50 मिनिट लागतात, पण इथं ते म्हणतात की 45 ती एका तासात जाते. मग सिंपल आहे, म्हणजे ती किती मिनिट थांबते स्टॉपला? 10 मिनिट थांबते. जर तिचा स्पीड 54चा असेल, जर गाडीचा स्पीड 54चा असेल, याचा अर्थ गाडी एका तासात 54 गेली पाहिजे. पण आता गाडी एका तासात 45च जाते. मग आता काही जणांना वाटतं 54 मधनं 45 वजा करा, 9 उत्तर येऊन जाईल. तसं काही नाही. यामध्ये काय आहे? तुमची गाडी एका तासात 60 मिनिटात 54 जाते. जर ती कुठे थांबली नाही, काही नाही, तर ती 50 मिनिटात 45 जाते. पण आता एका तासात ती 45 जाते, याचा अर्थ मध्ये ती काय केली असेल? 10 मिनिट स्टॉपला थांबली असेल. त्यामुळे उत्तर काय येतं? 10. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 10 असेल. चला, आता हा सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही केला असेल. एक अप्रामाणिक व्यापारी 1 मीटर लांबीच्या परिमाणाऐवजी 90 सेंटीमीटरचे परिमाण वापरतो. या फसवणुकीतील त्याचा शेकडा नफा किती? 1 मीटर लांबीच्या परिमाणाऐवजी 90 सेंटीमीटरचं परिमाण वापरतो, तर या फसवणुकीतील त्याचा शेकडा नफा किती?
एक अप्रामाणिक व्यापारी 1 मीटर लांबीच्या परिमाणाऐवजी 90 सेंटीमीटरचं परिमाण वापरतो, तर या फसवणुकीत त्याचा शेकडा नफा किती? आता काही पुस्तकात किंवा काही जे शिक्षक असतात ते फॉर्म्युला बिर्म्युला लिहून फसवाफसवी करतात, तर तो धंदा आपल्याला करायचा नाही. सिंपल लॉजिक आहे, तुम्हाला मी प्रॅक्टिकल मेथड शिकवतो. 1 मीटर कपडा, 1 मीटर म्हणजे असतो 100 सेंटीमीटर. आता समजा 100 सेंटीमीटर कपड्याची किंमत आहे 100 रुपये. आता काय होतं, आता मी काय करतो, एखादा ग्राहक माझ्याकडे आला तर मी 1 मीटर लांबीच्या परिमाणाऐवजी 90 सेंटीमीटर वापरतो. म्हणजे तो माणूस माझ्याकडे येतो, तो म्हणतो 1 मीटर कापड द्या. 1 मीटर कापड द्या म्हटल्यावरती मी त्याला 100 सेंटीमीटरच्या ऐवजी किती देतो, 90 सेंटीमीटर देतो. याचाच अर्थ मी त्याला किती रुपयाचं कापड देतोय, 90 रुपयाचं कापड देतोय. तर हे मुलांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. मुलांना काय वाटतं, सर म्हणजे 10 रुपये कमवले, 10% उत्तर. चूक. तुम्ही त्या माणसाकडनं तुम्ही 100ची नोट घेतली. आता तो माणूस, आपण समजा बाहेर बोर्ड लावला, 1 मीटर कापड 100 मेलो, 1 मीटर कापड 100 मेलो, की लगेच तो आला की मला 1 मीटर कापड द्या. तर तुम्ही त्याकडनं 100ची नोट घेतली, पण तुम्ही त्याला देताना 90 सेंटीमीटर कापड दिलं. म्हणजे तुम्ही त्याला 90 रुपयाचं कापड विकलं. 90 रुपयावरती तुम्ही 10 रुपये कमवलेत, ना की 100 वरती. मग 90 वरती 10 म्हणजे 1/9, म्हणजे 11/9 हे उत्तर येईल. 11/9 यापैकी नाही. म्हणजेच 90 वरती तुम्ही 10 कमवता, तर 100 वरती किती? सिंपल, 0 0 कट होतील, 100/9 आले. मग ह्याला सॉल्व्ह केलं तर हे काय येईल, 9. 11/9 1, 11/9 हे तुमचं उत्तर आलं. मुलगा या गणितात नेहमी फसतो आणि 10% उत्तर देतो. मुलाचा नेहमीचा खेळ आहे की 10% उत्तर देऊन फसायचं. याचं उत्तर 11/9 येतं आणि पूर्ण सॉल्व्ह केलं काही काही जणांनी तर 11.11 वगैरे असं लिहितात. आणि यालाच तुम्ही जर बघितलं तर काही पुस्तकांमध्ये ना याच्यासाठी फॉर्म्युला लिहितात की ह्याचं वजाबाकी करा आणि हे करा आणि ते करा. काहीच घेणं देणं नाही. सरळ सरळ सिंपल मेथड आहे. चला, एक लास्ट क्वेश्चन घेऊ आता. मोनिका, वेरॉनिका व रचत एका वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती जॉगिंग करण्यास सुरुवात करतात. ते अनुक्रमे 42 सेकंद, 56 सेकंद व 63 सेकंदात आपल्या फेऱ्या पूर्ण करतात. तर किती सेकंदात ते एकमेकांना आरंभ बिंदूत भेटतील? मोनिका, वेरॉनिका व रचत एका वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती जॉगिंग करण्यास सुरुवात करतात. अनुक्रमे 42, 56, 63 सेकंदात फेऱ्या पूर्ण करतात. तर किती सेकंदात ते आरंभ बिंदूला भेटतील? तर कसं असतं, सिंपल लॉजिक आहे की हा असा एक गोल आहे. आता या ठिकाणावरनं ते सुरू करतात. 3 जण आहेत, मोनिका, वेरॉनिका आणि रजत, आणि ते इथून असं पळतात आणि हे असं पळत पळत येतात. तर हे पळत पळत येतात, तर अशी एक वेळ येईल की त्यांनी स्टार्टिंगला ते भेटले ग्राउंडमध्ये की चला आज जॉगिंग करू मस्त, आणि ते पळायला लागले. मग पळतायत, ते आपापल्या स्पीडनी पळतायत, आणि एक वेळ अशी येईल की परत ते तिघही ते एकत्र येतील. मग ती एक वेळ कोणती असेल हे आपल्याला काढायचंय. तर मग हे असं जे गणित असतं त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, लसावी काढायचा असतो. मग आपल्याकडे काय दिलेले, 42, 56 आणि 63 यांचा लसावी, म्हणजे तिघांच्या पाड्यात जाणारी संख्या, तिघांनी भाग जाणारी छोट्यात छोटी संख्या. मग आता ह्या सगळ्यांना जर तुम्ही बघितलं, 7च्या पाड्यात जातं का हे, 7 सकम 42, 7 8 56, 7 9 63. नंतर 3चा पाडा, 3 दुने 6, 8 जसेच्या जसे, 3 त्रिक 9. नंतर 2च्या पाड्यात, बेके बे, बेचोक 8. नंतर हे 3 जसे जसे, पुढे काही येत नाही. मग आता हे जे आहेत 7, 3, 2, 4 आणि 3 हे घ्यायचे आपल्याला. 3 चोक 12, 12 दुने 24 असं घ्या, किंवा जसं तुम्हाला पटतंय. 3 दुने 6, 6 सतम 42, 42 गुणिले 12. मग काय उत्तर येईल, 12 दुने 24, 12 चोक 48 आणि 2 50. म्हणजे 504 सेकंदामध्ये ते एकमेकांना भेटतील. तर हा बेसिक प्रश्न आहे, पोलीस भरती वगैरेला येतो, जास्त अवघड नाहीये. फक्त लक्षात असलं पाहिजे की या ठिकाणी आपल्याला काय काढायचं असतं, लसावी काढायचं असतो. आता ह्या प्रश्नामध्ये जी मुलांची चूक होते ते उत्तर सांगतात 252. सगळ्यात जास्त चूक हीच होते, 252 उत्तर देऊन. कारण एक लॉजिक लक्षात घ्या, आपल्याला हे भाग देताना अशा संख्येने भाग द्यायचे की ज्याने तिन्ही संख्यांना भाग जातो. काही मुलं चूक काय करतात, पहिले 2ने भाग लावतात, किंवा काही जण काय करतात, 3ने भाग लावतात. पण सगळ्यात पहिले 7ने भाग देणं गरजेचं आहे, कारण तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या 7 आहे.
नंतर मग तुम्ही 3 2 ने भाग लावू शकता. जर पहिले तुम्ही 2 ने 3 ने लावला तर मग ते चुकतं. चला, तर मला वाटतं आजच्यासाठी एवढं इनफ आहे. आपल्याकडे अजून प्रश्नांचे खूप भंडारे, हे आपण नंतर सगळे करू. सगळे प्रश्न, भरपूर प्रश्न आहेत अजून आपल्याकडे, तर हे आपण करूयात. उद्या तर रिझनिंग घेतो, नंतर मग हे परवा आपल्याला परत हे कंटिन्यू करायचे. स्पेशल क्लासेस पण तुम्ही माझे बघू शकता, अनअकॅडमी ॲपवरती असतात. तर आज जमलं तर आज पण माझा क्लास असला तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपली लिंक तुम्हाला दिसते तिथे खाली पिन केलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा, तुम्हाला मिळून जाईल. किंवा हे टेलिग्राम आहे, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम, त्या ठिकाणी तुम्ही पिन करा. आणि पहिल्यांदा जर तुम्ही स्पेशल क्लास बघत असाल तर कोड विचारतात, RJ29 टाकावं लागतं. या टेलिग्रामवर गेल्यानंतर तुम्हाला माझं पर्सनल तिथे तुम्हाला भेटेल नंबर टेलिग्राम, तर त्याद्वारे तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी, की तुम्ही ज्यावेळेस या टेलिग्रामला जाल तर तिथे एक मेसेज आहे जो की पिन करून ठेवलाय. तर त्या मेसेजमध्ये मॅथ्सचे 29 लेक्चर आणि बुद्धिमत्ताचे 11 लेक्चर, असे 40 लेक्चरची एक बॅच आहे. तर ती 40 लेक्चरची फ्री बॅच आहे पूर्णपणे, आणि ते पण चॅप्टर वाईज आहे. तर तुम्ही ही बॅच जर केली, दिवसाला 1-1, 2-2 लेक्चर केले, 20 दिवसात संपेल. पूर्ण गणित बुद्धिमत्ता तुम्हाला एकदम भारी समजेल. ओके, त्यामुळे मग बघा, तुम्हाला वाटत असेल तर करा. सेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर. तुमच्यासाठी नवनवीन गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न राहील. तुम्ही पण तेवढा साथ द्या. चला, धन्यवाद. लेट्स क्रॅक इट.